जय जय रघुवीर समर्थ। गिरी कंदरी सुंदरवन, सुंदर वाहती जीवन, त्यामध्ये सुंदर भवन रघुनाथाचे, असे समर्थ रामदासांनी वर्णन केलेली जागा म्हणजे शिवथरगड, जिथे दासबोधाचा जन्म झाला। या ठिकाणी अशी अद्भुत शक्ती आहे की त्यामुळे कोणतेही GPS इथे चालत नाही आणि यामागील कारणांचा शोध घेण्यास शास्त्रज्ञही हतबल झाले आहेत। असा हा निसर्गासोबतच अध्यात्माचा स्पर्श असलेला रम्य परिसर म्हणजे शिवथरगड। नमस्कार। आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यात असणाऱ्या महाडपासून 30 किलोमीटर अंतरावरील व वाघजरी दरीच्या कुशीत असलेल्या शिवथरगड येथे। शिवथरगडीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे। मुंबई गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो। त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरणगाठाचा फाटा लागतो। या रस्त्याने भोरच्या दिशेला जाताना बारस गाव आहे। येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे। येथून पुढे साधारण 30 किलोमीटर अंतर पार केल्यावर आपण शिवथरगडीच्या पायथ्याशी पोहोचतो। या घळीला समर्थ रामदास स्वामी सुंदर मठ असे म्हणत असत। पायथ्यापाशी सुरुवातीला एक कमान लागते। कमानीपासून थोड्या अंतरावर दगडी बांधीव पायऱ्या आहेत। काळ नदीचा उगम याच परिसरात होतो। पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते। काळ नदीच्याच काठावर कुंभे, कसबे व आंबे अशा 3 शिवथर वस्त्या आहेत। पायऱ्या चढून आल्यावर समोरच शिवथरगड श्री सुंदर मठ सेवा समितीने स्थापन केलेली इमारत लागते। इथे पूर्व सूचना दिल्यास राहण्याची सोय होते। त्याचप्रमाणे इथे बऱ्याच प्रमाणात ग्रंथसंपदा उपलब्ध आहे। शिवथरगड आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे। जावळीचे मोरे हे विजापूर दरबारचे वतनदार देशमुख होते। घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते। पुढे 1648 मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि समर्थ रामदास सन 1649 मध्ये या घळीत वास्तव्यासाठी आले। ते नंतर सन 1660 पर्यंत म्हणजे 10-11 वर्षे या ठिकाणी राहत होते। दासबोधाचा जन्म याच घळीत झाला। दासबोधाची 7-8 दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली। सन 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले। सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीपासून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो। घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे। समर्थ याचे वर्णन करताना म्हणतात, गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे, गरजता मेघ तो सिंधू ध्वनी कल्लोळ उठिला, कड्याशी आदळे धारा वात आवर्त होत असे। घळीमध्ये प्रवेश करताच आपल्याला 4 ते 5 नैसर्गिक गुहा आढळतात। रामदास स्वामी घळ सोडून गेल्यावर तिचे महत्त्व कमी होत गेले व ती लोकांच्या विस्मरणात गेली। इसवी सन 1741 साली दिवाकर गोसावींचे नातू दिवाकर यांनी घळीत राहून ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभवाची प्रत केली होती असा उल्लेख कागदोपत्री सापडतो। आजच्या जगाला या घळीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थ भक्त श्री शंकर कृष्णदेव यांनी 1930 साली लावून दिला। शिवथरगड म्हणजे रामदास स्वामींनी आपल्या निवासासाठी निवडलेली निबिड अरण्यातील एक प्रशस्त गुहा। या जागेचे वर्णन करताना रामदास स्वामी म्हणतात, विश्रांती वाटते येथे यावया पुण्य पाहिजे। इथल्या एकांतात समर्थांना अलौकिक काव्य स्फुरलं। संसारात रमलेल्या सामान्य जनतेला सोप्या भाषेत अध्यात्माचे सार सांगणारा ग्रंथ दासबोध त्यांनी इथेच लिहिला। घळीत श्री रामदास स्वामी सांगत आहेत व श्री कल्याण स्वामी ते लिहून घेत आहेत अशा स्वरूपात 2 मूर्ती आहेत। या मूर्तींची स्थापना श्रीधर स्वामींच्या हस्ते माघ शुद्ध अष्टमी शके 1881 सन 1960 या दिवशी करण्यात आली। त्याचप्रमाणे प्रभू श्रीराम, श्री लक्ष्मण व देवी सीतेची देखील मूर्ती आहे। घळीचा आकार 50 ते 60 माणसे बसू शकतील इतका मोठा आहे। घळीच्या वरच्या भागात डोंगर सपाटीवर चंद्रराव मोरेंच्या वाड्याचे भग्नावशेष पाहायला मिळतात। इथल्या डोंगर सपाटीवरून रायगड, राजगड, तोरणा आणि प्रतापगडाचं दर्शन होतं।
इथे आलो असता पुण्याहून आलेले श्री ओंकार कुलकर्णी यांची भजन सेवा ऐकण्याचा योग आला. तसेच आमच्यासोबत असलेल्या सुमित देवधर यांनीही त्यांना साथ दिली. राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का सभ्यता का ध्यान धरिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए. जागृहि श्रीराम जागृहि श्रीराम प्रभात काले प्राची उन्मीलिता स्थिता गृहीत्वा पायस कलशं कौसल्या माउली कौसल्या माउली दैवजात दुःखे भरता दैवजात दुःखे भरता दोषना गुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सूर ठावा मजसी तूच सूर ठावा मजसी तूच एकतारी तूच सूर ठावा मजसी तूच एकतारी सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा सगुण रूप दावी देवा एकदा तरी. जय श्री. त्यानंतर इथे दुपारी 12:30 ते 1:30 या वेळात मिळणाऱ्या प्रसादाचा आम्ही लाभ घेतला व खाली आलो. खाली असलेल्या हॉटेलमध्ये पिठलं भाकरीचे मस्त जेवण केले व परतीच्या प्रवासाला लागलो. समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्श झालेल्या या जागेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.